वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली आहे। मित्राच्या फार्म हाऊसवरून बनकरला ताब्यात घेतलंय। पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्यात। बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। प्रशांत बनकरला अखेर ताब्यात घेण्यात आलेले आहे। साताऱ्यातल्या मृत महिलेनं आपल्या हातावरची सुसाईड नोट लिहिलेली होती। त्यामध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर याचा उल्लेख करण्यात आलेला होता, ज्याने 4 महिने आपल्याला शारीरिक आणि मानसिक छळ केला असा उल्लेख या महिलेनं डॉक्टर महिलेनं सुसाईड नोट मध्ये केलेला होता। त्या प्रशांत बनकरला आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। प्रशांत बनकरला पहाटे मित्राच्या फार्म हाऊसवरून ताब्यात घेण्यात आलेले आहे। पहाटे 4 वाजता बनकरच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। गोपाल बदने अद्यापही या सगळ्या प्रकरणी फरार आहे। त्याचा देखील शोध घेतला जातोय। खरं तर या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी अनेक पथकं तैनात केलेली होती। अनेक पथकांमार्फत या आरोपींचा शोध घेतला जात होता। अखेर प्रशांत बनकरच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना या ठिकाणी यश मिळताना दिसतंय। या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जातीनं लक्ष घातलेलं आहे। गांभीर्यानं या सगळ्या प्रकरणी पावलं उचला असे थेट निर्देश देण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर। इम्तियाज, प्रशांत बनकरच्या मुसक्या आवळल्या आहेत। नक्कीच लागवी। प्रशांत बनकर हा घटना घडल्यापासून गायब होता आणि त्याच संदर्भात तो मित्राच्या फार्म हाऊसवर लपला असल्याची खात्रीलायक माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती आणि तसाच सापळा रचून प्रशांत बनकर याला पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। आता त्याला बेड्या ठोकून फलटण पोलीस ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आता त्याला आणण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता मोठी अपडेट आज या निमित्तानं आता समोर आलेला आहे। प्रशांत बनकर हा यामध्ये संबंधित महिला डॉक्टर यांना टॉर्चर करत असल्याची त्या सुसाईड नोट मध्ये त्या ठिकाणी लिहिलं गेलं होतं आणि प्रशांत बनकर याने देखील व्हॉट्सअप चॅटिंगवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या महिला डॉक्टर यांना चॅटिंग केलं होतं। तसेच मोठ्या प्रमाणात त्यांना ड्युरेशन कॉल डिटेल्स त्याचे जास्त कॉल्स त्यांनी केलेले असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता प्रशांत बनकर यांनी जास्तीत जास्त कॉल का केलेले आहेत, काय चॅटिंग मध्ये केलेला या तपासामध्ये आता समोर येणार आहे। याच्यामध्ये आता मुख्य आरोपी नेमके कोण कोण आहेत हे देखील आता या निमित्तानं प्रशांत बनकरच्या अटकेच्या नंतर आता समोर येणार आहे। त्यात राजकीय कनेक्शन कोणाकोणाचं काय काय आहे हे देखील आता या निमित्तानं समोर येणार आहे। त्यामुळे आता दिवसभरातल्या या अत्यंत महत्वाच्या घडामोडीवर आता पूर्णतः लक्ष असणार आहे की प्रशांत बनकर या तपासामध्ये नेमकं काय बोलतोय, कोण आहे यामध्ये आणखीन काही सामील, हे देखील आता या निमित्तानं समोर येत आहे लागली। प्रशांत बनकरच्या इम्तियाज मुसक्या आवळलेल्या आहेत, पण बदनेचं काय? बदने हा माजी पोलीस राहिलेला आहे, आता त्याला निलंबितच करण्यात आलेलं आहे। तो वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतोय का? बदनेचं नेमकं कुठं लोकेशन मिळत आहे, त्याला तपासण्याकरता देखील पथकं तैनात आहेत। बदने हा पोलीस यंत्रणेमध्ये PSI म्हणून कार्यरत होता। आता त्याला पोलीस यंत्रणेमध्ये स्वतः असल्यामुळे आता सगळ्या त्याला कायद्याच्या पळवाटा ह्या माहिती आहेत आणि हा बीड जिल्ह्यातला आहे। बीड मधील परळी तालुक्यातला एका छोट्याशा गावातला आहे। त्यामुळे आता त्याला बऱ्यापैकी लपण्याच्या जागा सगळ्या माहीत आहेत। आता नेमका हा जो बदने आहे हा नक्कीच पोलीस यंत्रणा ही तितकीच सतर्क आहे। त्यामुळे बदने ही पोलिसांच्या या शिकंजापासून दूर नसणार आहे। निश्चित। इम्तियाज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।